आज बाळाला घरी घेऊन जायचं आहे तर सगळेच फार आनंदात आहे. हॉस्पिटलमधून निघालो इकडे मम्मी मी बाळ आणि प्लस मामा थांबला आहे बाळाचा आणि महेश शूट करतायत. आता आम्ही घरी पोचलो इकडे एडिट केला भरपूर व्हिडिओ आणि इकडे रिद्वीन खूप एक्साईट आहे बाळाला बघून. हॉस्पिटलमध्ये अजून एक बाळ होतं, त्याला वाटलं ते घरीच येणार आहे आमच्यासोबत, तर त्याला शोधतोय पाठीमागे. इथे माझी वहिनी आहे आणि बाळावरून आपल्याकडे करतात ना तसं तुकडा ओवाळून टाकला आहे. मम्मी महेश आणि बाळाला स्वागत, बाळाचं ओवाळून स्वागत करते आहे मामी. आणि मामी ओवीचं पण स्वागत करते, कारण काही पण झालं तरी लाडोबाई ओवीचं असते नेहमी. आणि मग पुन्हा बाळाचं ओवाळलं आहे बाळाला. आणि मी फर्स्ट टाईम व्हॉईस ओव्हर करते आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ ना हरवला होता, 2 इयर्सचा झालं आहे बाळ माझं आता, खूप दिवसांनी पोस्ट करते त्यामुळं समजून घ्या. छान मला साखर भरवली, ओवीला भरवली आणि आमचं मॅचिंग झालं होतं. बाय चान्स आम्ही ठरवून नव्हतं केलं ड्रेस तिला पाडव्याला दिवाळीच्या आणि मला भाऊबीजेला माझ्या भावाने गिफ्ट केलं आहे. आता बाळाची एंट्री झाली, बाळाला देवदर्शन केलं घरातल्या देवाऱ्यावरती आणि मी कंटिन्यू काहीतरी बोलते आणि आता ओवी सगळ्यात पुढे आहे. एका मोबाईलमध्ये महेश शूट करतायत, एका मोबाईलमध्ये माझा भाऊ शूट करतो आहे. मी त्याला बाप्पू म्हणते. या माझ्या सासूबाई आहेत आणि हे माझे दीर आहेत, ते नाही येतात आमच्यासोबत, तर त्यांच्या पाया पाडलं. आणि त्यानंतर वहिनीचं ऑफिस चालू होतं, वर्किंग होतं, सुट्टी नव्हती तिला, तरी पण तिने काम करत असताना डेकोरेशन वगैरे खूप छान गेलं होतं. आम्हाला फार बाहेरून बोलून वगैरे असं गाजावाजा नव्हता करायचं, बाळाला ॲलर्जी वगैरे होऊ शकतो, तर इतकं छान तिने एक सुंदर डेकोरेशन केलं होतं. सगळे हॅपी होते आणि ओवी आणि रिद्वीन तर खूप एक्सायटेड होते. तर तिने बनवलेलं सुंदर हार्टवरती बाळाला ठेवलं. एवढीच माझं बाळ भावलीसारखं दिसतं, किती छान. आणि लगेच व्हिडिओ पण टाकायचा नसतो म्हणून राहिला तो टाकायचा, आणि नंतर मोबाईल एकदम चेंज केल्यामुळे तो सापडतच नव्हता. आज बाय चान्स चुकून सापडला आहे, तर म्हटलं व्हॉईस ओव्हर करावा, कारण खूप लेट पोस्ट करते तर फक्त गाण्यासोबत नाही छान वाटणार. मग घरीच बनवलेले 2 प्रँक होते, बिग ब्रदर आणि बिग सिस्टरचा, तर ते दिले. दोघेही खूप छोटे होते 2 वर्षापूर्वी, आता दोघेही मोठे झाले आणि पिल्लू आले. हा रिद्वीन माझ्या भावाचा, म्हणजे माझाच आहे तरी पण तो. ब्रदर 2 होते, आता एक अजून आलं पिल्लू. तर आमचे डॉगी पण बसले तिथं खोटं. मामी आली आहे फ्रेंडमध्ये आता, आणि आता मम्मी पप्पा आणि बाकी महेश आणि बाप्पूला पण बोलवत होतो आम्ही, पण ते म्हणाले फ्रेंडमध्ये नाही बसणार, आम्ही नाही येत आहोत. तर असं वेलकम केलं. असं बोलत फार शूटिंगची आयडिया किंवा व्हिडिओ शूटचा एक्सपिरियन्स नसल्यामुळे जसं जमतं तसा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, झाला. थँक्यू फॉर वॉचिंग.